भारतीय जनता पार्टी पूर्णच्या पूर्ण 115 जागांवरती उमेदवार लढवणार आहे। भारतीय जनता पार्टीचा महापौर या वसई विरार महानगरपालिकेवर बसेल। लोक जी दहशतीखाली होती ती आता दहशतीतून बाहेर पडलेली आहेत। त्यामुळे हे आयुक्त आहेत का शिवसेनेचे शाखा प्रमुख का विभाग प्रमुख आहेत, हा देखील प्रश्न आमच्या समोर आहे। एक तो भारतीय जनता पार्टी ये कोई बहुजन विकास आघाड़ी के जैसे 28 जिले की पार्टी नहीं है, या शिवसेने के जैसे 16 जिले की पार्टी नहीं है। आज व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष राजन नाईक जे आहेत, सर्व महामंत्री आणि पदाधिकारी आहेत। वसई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी 100% स्वबळावर लढवणार हे आत्ताच पहिलं मी आपल्या समोर जाहीर करतोय। हे जाहीर करत असताना भारतीय जनता पार्टी पूर्णच्या पूर्ण 115 जागांवरती उमेदवार लढवणार आहे। संपूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढवेल आणि प्रभारी म्हणून जी जिम्मेदारी मला दिली गेली आहे त्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टीचा महापौर या वसई विरार महानगरपालिकेवर बसेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। कारण मागच्या 15 वर्षामध्ये वसई विरार महानगरपालिकेत असलेला माफिया राज, वसई विरार पालिकेमध्ये असलेलं टँकर माफिया राज, पालिकेतील भ्रष्टाचार, परिवहनचा भ्रष्टाचार, आरोग्य खात्यातला भ्रष्टाचार, या व्यतिरिक्त जमीन बळकावण्याचा भ्रष्टाचार, जवळजवळ 100हून अधिक जे प्लॉट होते त्या प्लॉटवरती आरक्षण असताना देखील त्यापेक्षा 50%हून जास्त प्लॉटवरती अतिक्रमण, लोकांची न असलेली सुविधा, शहर वाढत गेलं परंतु आरोबीची व्यवस्था नाही, रेल्वे ओव्हरब्रिजची व्यवस्था नाही। माननीय राम नाईक ज्या वेळेला इकडनं खासदार असायचे त्यावेळेला एक आरोबी जो झाला होता, त्यानंतर 4 आरोबी आतापर्यंत प्रस्तावित आहेत। महानगरपालिकेला किंवा इकडच्या प्रशासनाला किंवा इकडच्या नेतृत्वाला त्याची बिलकुल गरज नाही आहे। अशा पद्धतीमध्ये ते लोकांच्या आविर्भावात जगत आहेत, लोकांना टेकन फॉर ग्रँटेड घेतलं आहे। लोक जी दहशतीखाली होती ती आता दहशतीतून बाहेर पडलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीने 2017ची 18ची पोटनिवडणूक असेल, वनगा साहेबांचा मृत्यू झाल्यानंतरची पोटनिवडणूक झाली। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद काय होती ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी इथे दाखवून दिली आणि त्यावेळेला खासदार निवडून देण्याचं काम इकडच्या जनतेने केलं। त्या जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो। तशीच 2019मध्ये युतीमध्ये आम्ही लढलो। युतीमध्ये भाजपाचेच उमेदवार शिवसेनेतून उभे राहिले आणि ते देखील पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले। त्यामुळे पुन्हा एकदा हे शिवसेनेचे जरी उमेदवार असले तरी ते भारतीय जनता पार्टीच्या मतावर निवडून आलेले आहेत, हे देखील इकडच्या शिवसेनेच्या नेतृत्वाला विसरता कामा नये। माननीय पालकमंत्री इकडे येऊन वेगवेगळ्या घोषणा करतायत। परिवहनच्या सेवेबद्दलची घोषणा केली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानणार आहे, अभिनंदन करणार आहे। त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे, त्यांनी केलेल्या संघर्षामुळे सरकारला जाग आली आणि माननीय पालकमंत्री दादा भुसे असतील किंवा या ठाणा जिल्ह्याचे नेते आणि राज्यातले मंत्री एकनाथ शिंदे असतील, यांना इथे येऊन परिवहन सेवेचं उद्घाटन करावं लागलं। इकडची लोकसंख्या वाढत असताना डम्पिंग ग्राउंडचा विषय एवढा महत्त्वाचा आहे, पण डम्पिंग ग्राउंडच्या विषयामध्ये इकडच्या प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि त्यामुळे त्याचा आम्ही या पत्रकार परिषदेत निषेध करतो। महापालिका आयुक्त स्वतःला महापौर असल्यासारखा कारभार करतायत, स्वतः त्या महापालिकेचे मालक असल्यासारखा कारभार करतायत। त्यामुळे हे आयुक्त आहेत का शिवसेनेचे शाखा प्रमुख का विभाग प्रमुख आहेत, हा देखील प्रश्न आमच्या समोर आहे। त्यामुळे या सगळ्या विषयाला हाताशी धरून येणाऱ्या महापालिकेच्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 115 जागावरती स्वबळावर लढेल। ज्या ज्या छोट्या छोट्या संघटना भाजपाच्या विचारधारेला पकडून आहेत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या विचाराला धरून आहेत, त्या सर्व संघटनांना, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढणार आहे। या व्यतिरिक्त इकडचे असलेले लोकांचे आरोग्याचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न, पार्किंगचे प्रश्न, या बाबतीत माननीय नितीन गडकरीजींशी बोलून केंद्राच्या माध्यमातून त्याच्यामध्ये चांगला रिंग रोड करता येईल का,
आणि कुठल्या सोयी करता येतील का याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपल्या माध्यमातून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 2019च्या निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट इथे माननीय जिल्हाध्यक्ष आणि सर्व नेतृत्वासमोर सांगितली होती आणि आमच्या जिल्हाध्यक्षांनी देखील त्याची मागणी केली होती की एक चांगलं असं प्रशासकीय हॉस्पिटल इथे व्हावं आणि त्या माध्यमातून एम्सचं हॉस्पिटल, केंद्रीय स्तरावरचं एम्सचं हॉस्पिटल या पालघर जिल्ह्यामध्ये वसई, विरार, नालासोपारा या भागामध्ये आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त मुंबईपासून निघणारी बुलेट ट्रेन, आता BKCचा विषय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय पर्यावरण मंत्र्यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे, पण बुलेट ट्रेन तर होणारच आहे आणि त्या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून वसई, विरार, नालासोपारा, डहाणू या भागाला देखील अतिशय चांगल्या झळाळीचे दिवस येणार आहेत. त्यामुळे भविष्यात दुसऱ्या मुंबईचा दर्जा जसा नवी मुंबईला मिळाला आहे तसं वसई, विरार, नालासोपारा भागाला मिळेल. टाउन प्लॅनिंगची व्यवस्था होईल. जो आराखडा पेपरवरती एवढे वर्ष रखडवून ठेवला आहे तो आराखडा देखील तात्काळ जर आमची महापालिका आली तर मंजूर करण्याचं काम आम्ही करू. आणि सर्वसामान्य मुंबईकर जो मुंबईतून आज नालासोपारा, वसई, विरारमध्ये राहायला आलाय त्याला एकदा पुन्हा मुंबईत राहण्याचं सुख आणि सौख्य लाभेल याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. आज मैंने घोषणा के बाद कई दल हमसे बात करने की कोशिश शायद करेंगे, तो अगर कोई भारतीय जनता पार्टी के विचारों के साथ, इस माफिया राज को खत्म करने के साथ, भ्रष्टाचार को मिटाने के साथ और शिवसेना की बुलंदशाही को खत्म करने के लिए अगर हमारा साथ देगा तो सभी दलों का, सभी कार्यकर्ताओं का हम मन से स्वागत करेंगे. भाजपा में कभी भी अंतर्कलह नहीं था. एक तो भारतीय जनता पार्टी ये कोई बहुजन विकास आघाड़ी के जैसे 2.5 जिले की पार्टी नहीं है या शिवसेना के जैसे 16 जिले की पार्टी नहीं है. भारतीय जनता पार्टी ये राष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है जिसके पूरे हिंदुस्तान के अलावा बाहर के देशों में भी सदस्य है. सबसे बड़े सदस्यों की पार्टी भारतीय जनता पार्टी है. जहाँ बड़ा घर होता है वहाँ कांच को कांच लगता है तो थोड़ी आवाज़ तो आती ही है, लेकिन माननीय देवेंद्र फडणवीस जी हो या चंद्रकांत दादा पाटिल हो, उन्होंने मुझे एक जिम्मेदारी दी है और एक जिम्मेदारी के नाते मैं आपको बताना चाहूँगा कि भारतीय जनता पार्टी में कोई कलह नहीं है और कलह होगा तो वो घर के बात होगी. घर की बात मैं ख़त्म करूँगा और पूरी ताकत से मेरे नेतृत्व में ये चुनाव हम लड़ेंगे. और उसके अलावा अगर किसी को हमारे विचार अच्छे नहीं लगते हैं तो उनके लिए रास्ता खुला है. देखिए, ऐसा था कि 2019 में जब भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को शिवसेना के धनुष्य बाण के माध्यम से चुनाव लड़ने के लिए दिया गया, तभी ही वो लोगों को पसंद नहीं आया था कि वो चुनाव भाजपा का खासदार मोदी के नेतृत्व में धनुष्य बाण पे लड़े. लेकिन लोगों ने तब मोदी के प्यार के कारण लोकसभा में उनको मतदान किया, लेकिन विधानसभा में जब टिकटों का बंटवारा हुआ तब माननीय शिवसेना प्रमुख के आग्रह के खातिर ये तीनों जगह ये शिवसेना को दी गई. और शिवसेना को मतदान यहाँ के लोगों ने क्यों नहीं किया या कमल को मतदान क्यों नहीं किया, इसका जवाब मेरे पास नहीं है. लेकिन इस माध्यम से मैं आपको एक चीज जरूर कहना चाहूँगा कि अगर नरेंद्र मोदी को वोट हो सकता है और शिवसेना को वोट नहीं हो सकता, इसका मतलब ये है कि यहाँ की जनता भारतीय जनता पार्टी के ऊपर और कमल निशानी पे प्यार करती है. शायद लोगों को यहाँ के लोग बहुत ही होशियार होंगे या दूरदृष्टि के लोग होंगे. जैसे महाभारत में संजय जी थे, उन्हें मालूम होगा कि ये शिवसेना सत्ता में आमदार चुनने के बाद भाजपा को दगा देगी, माननीय देवेंद्र जी के पीठ में खंजीर खुपसेगी. और मैं इस हित के लोगों का धन्यवाद करना चाहूँगा जो दूरदृष्टि के साथ महाभारत की तरह उनको दूरदृष्टि थी और उन्होंने इनके लोगों को चुन के नहीं दिया. प्रशासन के माध्यम से मेरा प्रतिद्वंदी बहुजन विकास आघाड़ी है और राज्य का नेतृत्व और राज्य के विरोधक के नाते शिवसेना और महाविकास आघाड़ी मेरा प्रतिद्वंदी है. देखिए, जंग में कौन सामने खड़ा है वो देखा नहीं जाता. अर्जुन ने एक चीज कही है, जो सामने शस्त्र लेके खड़ा है वो हमारा दुश्मन है. हमारे पास अगर धनुर्धारी हम हैं तो दुश्मन को घायल करना ही हमारा काम होता है, फिर वो बहुजन विकास आघाड़ी हो या शिवसेना हो.
क्योंकि विकास की धारा दिमाग में लेके ही भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता काम करता है। विकास को मुद्दा बनाकर ही हम काम करते हैं और यहाँ की जनता जो भारतीय जनता पार्टी के विचारों के साथ, भारतीय जनता पार्टी के साथ जो खड़ी रही है, उनका आत्मविश्वास प्रबल बनाने के लिए आज मैंने ये बात की है।